25 खोल्यांचा एक आलिशान शानदार बंगला, आठवड्याच्या 7ही दिवसांसाठी 7 वेगवेगळ्या आलिशान गाड्या आणि बॉलिवूडवर हुकूमत गाजवणारा एक सुपरस्टार। पण काळाचा महिमा असा की एका वळणावर बंगलाही विकावा लागला आणि त्या 7 गाड्याही, ज्या चाळीतून ते एकेकाळी जिद्दीने बाहेर पडले होते, शेवटच्या दिवसात दुर्दैवाने त्या चाळीतील एका छोट्या खोलीत त्यांना परतावे लागले। हे थक्क करणारे वास्तव आहे बॉलिवूडचे पहिले ऑलराऊंडर आणि प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक भगवान आभाजी पालव यांचे। चला तर जाणून घेऊया। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। 1 ऑगस्ट 1913 रोजी अमरावती येथे भगवान पालव उर्फ भगवान दादाचा जन्म झाला। वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। कामधंद्यासाठी कुटुंब मुंबईत आले आणि वडील कापड गिरणीत काम करू लागले। गरिबीचा फटका असा बसला की अवघ्या 4थ्या इयत्तेतच भगवान दादांचे शिक्षण सुटले। पोटाची खळगी भरण्यासाठी लहानग्या भगवान दादांनीही गिरणीत काम करायला सुरुवात केली, पण त्यांचे मन मात्र कापडाच्या धाग्यांमध्ये नाही तर रुपेरी पडद्यावर रंगणाऱ्या स्वप्नांमध्ये अडकले होते। म्हणजेच त्यांना चित्रपटांचे भारी वेड होते। भगवान दादा मूकपटांच्या काळातील प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते डग्लस फेअरवॅक्स यांचे खूप मोठे चाहते होते। डग्लस यांच्याप्रमाणेच भगवान दादांनीही आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये कोणतेही बॉडी डबल न वापरता स्वतः धोकादायक स्टंट केले। बॉडी बिल्डर शरीरयष्टी आणि स्वतः स्टंट करण्याच्या याच कौशल्यामुळे राज कपूर यांनी त्यांना प्रेमाने इंडियन डग्लस हे नाव दिले होते। पुढे 1951 मध्ये आलेल्या अलबेला चित्रपटाने इतिहास घडवला। त्यांची विशिष्ट डान्स शैली, विनोदी अभिनय आणि संगीताने संपूर्ण देशाला वेड लावले। यशाच्या शिखरावर असताना त्यांच्याकडे संपत्तीची मुळीच कमतरता नव्हती, पण चित्रपटांची दुनिया जितकी झगमगाटी आहे तितकीच ती निष्ठुरी आहे। पुढे निर्मिती केलेल्या काही चित्रपटांमध्ये झालेले मोठे आर्थिक नुकसान आणि बदलत्या काळासोबत न मिळालेली साथ यामुळे भगवान दादा आर्थिक अडचणीत सापडले। बंगला गेला, गाड्या गेल्या आणि शेवटी दादरच्या त्याच आशा चाळीत त्यांना परतावे लागले, जिथून त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती। पण या बिकट परिस्थितीतही त्यांनी कधी कोणाकडे लाचारी पत्करली नाही। चित्रपट सृष्टीला पहिला खरा ॲक्शन कॉमेडी स्टार देणाऱ्या या महान कलाकाराची ही कहाणी आजच्या पिढीसाठी एक धडा आणि प्रेरणाही आहे। तुम्हाला भगवान दादाचा कोणता चित्रपट किंवा गाणे सर्वात जास्त आवडते? कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।